आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आज बीड येथे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे माझी ॲडिशनल एसपी साहेबांची भेट झाली। त्यांना तर मी प्रथम तर गेल्या बीडमध्ये जो प्रकार घडलेला आहे उमा किरण क्लासेसमध्ये, जे आमच्या पीडित भगिनीवर जो लैंगिक अत्याचार झालेला आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। विजय पवार आणि खाटोरकर यांचं काय जे स्कॅन्डल असन, यांची काय टोळी असन, ही नेस्ताभूत करण्यात यावी आणि त्या दोघांची नार्को टेस्ट करून, त्या आरोपींची नरधावांची नार्को टेस्ट करून अजून किती जण ह्याच्यामध्ये आरोपी आहेत, अजून किती जण ह्याला सहकार्य करत होते आणि किती मुलींचे लैंगिक शोषण केलेत, बाल मुलींचे, त्यांची पण चौकशी झाली पाहिजे असा निवेदन दिलं। आणि त्याच्यानंतर सगळ्यात काल बोललेला विषय म्हणजे हे बघा, एकदा हे उमा किरण विषय कोचिंग क्लासेस आहेत ते सील पण होण्यात यावेत, ह्याच्यासाठी पण आम्ही अजून निवेदन देणार आहेत जिल्हाधिकाऱ्याला इथे। आणि हे जो मी महादेव मुंडे हत्याकांडबद्दल परवा दिवशी पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला, सांगितलं होतं, त्याच्या विरोधात आवाज उठवला होता। आज मी स्वतः एसपी कार्यालय, अधीक्षक कार्यालय येथे ॲडिशनल एसपी साहेबाची भेट घेतली। हा भेट घेतल्यानंतर ॲडिशनल एसपी साहेबांनी माझं एसपी साहेबांशी फोनवर बोलणं करून दिलं। एसपी साहेब जालन्याला गेलेले आहेत कामानिमित्त। कावत साहेबांनी मला सर्व निवेदन अर्ज इन्व्हर्ट करायचे सांगितले, मी त्याप्रमाणे केले आहेत। आणि हे जे काय महादेव मुंडे हत्याकांड झालेला आहे, हत्याकांडमध्ये जे मुख्य सूत्रधार वाल्मिक बाबूराव कराड आणि सुशील कराड ह्या आणि त्यांची टोळी ह्यांच्यावर गुन्हे दाखल करून, महादेव हत्याकांडमध्ये त्यांच्यावर 302 चे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावे, एवढं मी त्यांना निवेदन दिलेलं आहे। हे निवेदन जे आहे मी आपल्याला पण कॉपी देतो। त्याच्यामध्ये तुमचा जबाब नोंदवला जाणार आहे का, किंवा त्याबाबत काही त्यांच्याशी बोलणं झालंय? हा, नक्कीच मला आजच निरोप पण आलेला आहे आणि आज पाडोदा पोलीस स्टेशनद्वारे मला लेखी पण भेटणार आहे। जे महादेव मुंडे हत्याकांडमध्ये जे आयो आहेत त्या आयोंचा मला आज निरोप आलेला आहे पाडोदा पोलीस स्टेशनच्या मार्फत। माझा उद्या जबाब निघला जाणार आहे। अरे मँगो गाडी बोलून घेऊ। हे घ्यावं लागेल ना आपल्याला, ओसी घ्यावं लागेल ना, इथलं घ्या ना, शिक्का बिक्का। ओसी घ्या ना। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।